इकडे ठाकरे बंधूंची आज सायंकाळी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात संयुक्त सभा होतीये। ठाण्यातील गडकरी रंगायतन चौकात सायंकाळी 5 वाजता ही सभा पार पडेल। या सभेला मुक्काम पोस्ट ठाणे असं नाव देण्यात आलंय। शिंदे गटाकडून काढण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या चित्रपटाचं शीर्षक सुद्धा मुक्काम पोस्ट ठाणे असंच होतं, त्यामुळे या शीर्षकाची आता चांगली चर्चा रंगली आहे। तर मुंबईनंतर लक्षवेधी ठरणार असून ठाणे हे लक्षवेधी ठरणार असून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू काय भाषण करतायत, कुणावरती निशाणा साधतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। ठाण्यामध्ये आज दोघेही ठाकरे बंधू यांची तोफ जी आहे ती दळणार आहे। विशेषतः आपण जर पाहिलं तर ठाण्यातील गडकरी रंगायतन जो चौक आहे या ठिकाणी भला मोठा स्टेज जो आहे तो या ठिकाणी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून उभा करण्यात आला आहे। सध्या मी या चौकामध्ये उपस्थित आपण जर पाहिलं तर जय्याची ती तयारी जी आहे ती दोघेही पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या स्टेजवरती सर्व जे उमेदवार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याचबरोबर मनसे आणि शरद पवार गटाचे जेवढे उमेदवार आहेत 131 उमेदवार जे आहेत ते सर्व 131 उमेदवार या स्टेजवरती बसणार आहेत। तर गडकरी रंगायतला जो रस्ता आहे तोही देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यातून जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमकं या भाषणाच्या माध्यमातून काय बोलणार आहे यावरती देखील अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आणि आज लावरो तो व्हिडिओ अशा पद्धतीने लावून जे कुठेतरी ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये 7 शिंदेचे नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेला आहे आणि ज्या पद्धतीने नगरसेवकांना अपक्ष उमेदवारांना कुठेतरी फॉर्म माघार घेण्यासाठी ज्या पद्धतीने पैशांचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला आणि कुठेतरी ज्या पद्धतीने अनेक पुरावे जे आहे ते मनसेच्या माध्यमातून देखील देण्यात आले होते आणि त्यामुळे आज ही जी सभा आहे ती अति महत्वाची आहे। कारण 15 तारखेला मतदान होणार आहे तर 16 तारखेला याचा निकाल लागणार आहे आणि त्यामुळे आजच्या सभावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि विशेषतः टार्गेट जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहे। त्यांना ठाणे जिल्हा शिवसेनाचा बालेकिल्ला मानला जातो आणि हाकेच्या अंतरावरती आनंद आश्रम देखील आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने दोघे ठाकरे बंधू जे आहेत ते कशा पद्धतीने शिंदेवरती टीका करणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढे अनेक शेख रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।